चेक 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 हेलो हेलो चेक थोड़ा सा शांत हेलो हेलो चेक 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 हेलो हेलो चेक बरं सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतोय का मित्रांनो? आहे मावल आज तो दिन बनेगा भाई, छोडेगा नाही मैं ठरलं ना, त्यासाठीच गोवावर इथं आलोय, त्यासाठी तर आलोय. बरं जर मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर आवर्जून सांगा. या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय या शक्तिपुऱ्याचा ठाण्या वाघ, ज्यांच्याकडे बघून आम्ही ही कला जोपासली, हा शक्तिपुरा शिकलो घडलो, त्या माझ्या गुरु समान असणाऱ्या रायगड भूषण कैलासवासी पुरेवाले शाहीर रामचंद्र घाणेकर यांना, त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या कोकण गावचे पालशेज गावचे कैलासवासी कोकण भूषण पुरेवाले शाहीर सुधाकर गावणकर बुवा यांना देखील आपण या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय. सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर फक्त 1 मिनिट उभा राहायचंय आणि आपण श्रद्धांजली अर्पण करायचंय. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, उंदीर मामा की. आता कशी जरा कार्यक्रमाला मजा वाटते आहे ना. सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय तुरेवाले शाहीर विकासजी लांबुरे बुवा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन माझा प्रश्न घेऊन जायचंय, तुमचा विषय द्यायचा आहे. धन्यवाद. साजन स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. या वेळाचे हो या वेळाचे नाच रे भाव विलो रे शकुळाच्या मेंदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. आणि या ठिकाणी हे रसिक राजा तुमच्या चरणावरती हे कमळ ठेवतोय, पुष्प ठेवतोय. म्हणायचे काय बघा. तुझ्या सहवासात श्वासात ध्यासात हृदयात
जपतो तुला नित्याने मान मानान प्रेमान रंगणी स्मरतो तुला नामोज माप पाठी थाप नामोज माप पाठी थाप या कलेचा लाविला छंद आनंद हे रसिका कळले रे तुला जुळले कर्माचे जुळले रे जुळले रे कर्माचे जुळले या रंगभूमीला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजना प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचा राजदैवत राजे शिवछत्रपती महाराजांना त्रिवार वंदन करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून अखंड महाराष्ट्राचा राजदैवत सरसेनापती माननीय हिंदू जय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून मराठी स्मृतीचा मानबिंदू आनंद विजय साहेबांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबईच्या चरणी नतमस्तक हो. माझ्या गावची माऊली माझी पाठलागी आई वाघरामरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ यांच्या संघटनेने कलगी आणि तुरा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री नूतन ज्ञानेश्वर नृत्य कला पथक मी शाहीर सुरेश पालकर मुक्तापोस्ट तालुका गोहागर जिल्हा रत्नागिरी निर्देशाखा श्री सुंदर देवी नृत्य कला पथक अडूर गोहागर मुंबई यांच्या वतीने जमलेल्या माझ्या तमाम नाचप्रेमी कलाप्रेमी मायबाप यांना शाहीर मानाचा
या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन आमचे दादा मांडवकर, सचिन मालक, सुशांत मोरे, मंदार कानाडे आणि अंकुश सकपाळ या 5 मित्रांनी मिळून हे आयोजन केलं आहे. आणि म्हणायला गेलं तरी साधी गोष्ट नाही मित्रांनो, कारण या माझ्या 5 पांडवांनी आज हाऊसफुलचा 90% माझा हा थिएटर फुल करून दाखवला. एकदा जोरदार काय होऊन दे. कारण कोकणकरांची खासियत आहे, एकदा मनावर घेतलं आहे ना, एकदा मनावर घेतलं की ते पार पाडल्याशिवाय आमचे कोकणकर काय गप्प बसत नाही. म्हणून सांगतो. आणि खरोखरच आज मित्रांनो एक आनंदाची सांगायची गोष्ट म्हणजे हे यांचं पहिलंच आयोजन आहे. या 5 मित्रांनी हे पहिलंच आयोजन केलंय आणि आज जवळपास 8 वर्षाने या रंगभूमीवर मी हा पहिला शो करतोय. 8 वर्षांनी मित्रांनो, हे चांगलं एक सांगण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि म्हणून आज रसिको, तुम्ही या मंडळावर विश्वास ठेवून, आम्हा दोन्ही शाळांवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी हा 90% हॉल फुल केला, त्यासाठी खरोखर तुमचे मनस्वी आभार मानतो. त्याप्रमाणे मित्रा, या ठिकाणी बघा, ही सेवा पुढे नेण्यासाठी माझ्या सोबतीला साथ करत आहेत ढोलकीवाले माझा सक्का भाऊ. गुहागर तालुक्यातील नामवंत ढोलकीपट्टू म्हणून त्यांची ओळख आहे, ढोलकीपट्टू यश पानकर. त्याप्रमाणे ढोलकीला साथ करताय चिपळूणची शान, ज्यांची ढोलकी वाजते पण बोलते, असेच माझे मित्र साहित्याचा केळकर. त्याप्रमाणे बँजू मास्टरला आहेत गुरुनाथाचा धामनसकर, कीबोर्डला आहेत दादा चव्हाण. त्याचप्रमाणे ऑक्टोबरला साथ करतायत वेदांतचा पवार. आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत सावंत घरशी सावंतचे सर्व त्यांचे सर्व सहकारी प्रथम दादा घरशी यांना देखील मी शाहिरी मानसमुद्रा करतो. त्याप्रमाणे माझ्या सर्व कोळस मंडळी, शैली वादक, झांज वादक, कुठं आमचं आप्पा कुठं आहे, खास गोवावरून आलाय गोवागर. हा आप्पा म्हणून आप्पाना कसा धप्पा देतो बघा आहे ना, यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमाला मित्रांनो या ठिकाणी काही जण शाहिरी वर्ग उपस्थित आहेत. त्यामध्ये माझे गुरुबंधू आदित्यदादा खांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कैलासवासी सुधाकर तुपट माऊली, त्यांचे चिरंजीव, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या कलाक्षेत्रात पदार्पण केलंय ते रवीदादा तुपट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स बरेचसे कॅमेरे लागलेत, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण मी नवीन आहे. हा ना, मी नाव आहे पण इथून या ठिकाणी छावा होऊन जाणार, यात काही वाद नाही. हा तरी या ठिकाणी बघा, ही मुंबई नगरी आहे. मुंबई नगरी म्हटलं की वेळेला महत्व पाहिजे आहे ना, एक माणसाला किंमत कमी द्या, आपण वेळेला महत्व पाहिजे. म्हणून थोडक्यात सर्वांना मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं, आदरणीय सन्माननीय प्रमोददादा घुमे या ठिकाणी उपस्थित, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या गवळणीने मित्रांनो मला नावारूपात आणलं, त्या गवळणीचे गीतकार सचिन दादा आगळे हे या ठिकाणी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांचा आशीर्वाद हा नेहमी माझ्या पाठीशी असतो. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी गुरु माऊली नामदेव मोरकर माऊली, त्याचप्रमाणे नारायण चाफरे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण माझ्या समाज मंदिर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष माझे आधारस्तंभ ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, मी माझ्या पाठीशी उभे राहतात, ते आदरणीय वसंतदादा गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या गावावरून माझा मित्रपरिवार आला आहे. त्याचप्रमाणे काही जणांचे मित्रांनो मेसेजद्वारे मला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना देखील मी सर्वांना मानाचा मुद्रा करतो. तसेच या ठिकाणी बघा मित्रांनो, माझ्या मते राजस्थान क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आहेत. आवाज येतोय काय? तर आवाज येऊ दे. हे देखील आलेले आहेत, त्यांचा देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे माझा मित्र रुपेश गावडे, शुभम खोळे असतील, या सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो. त्या आता राहिले कोण? माझे प्रतिस्पर्धी शाहीर, शब्दाचे जादूगार, सन्माननीय आदरणीय विकासजी लांबरे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे त्यांचे सर्व संगीतकार, त्यांचा सर्व संच, या सर्वांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विसरलो की जवळजवळ 8 वर्षांनी हा पहिला कार्यक्रम करतोय. थोडीफार काय जर चूक झाली तर मोठ्या मनाची पदरात घ्याल अशी आशा करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, बहुमोल असा हा जन्म दिला, त्या माझ्या आईच्या चरणावरती, त्या आपल्या आईच्या चरणावरती मी हे स्तवन अर्पण करतो. कारण बघा, लहानपणी आपल्या आईशी हातावर 5 रुपये 5 रुपये तरी आपण सगळ्यात श्रीमंत म्हणून समजायचो. पण आज खिशात पैसा आहे ना, पण आई जवळ नाही, हे दुःख आहे, ही शोककला आहे. म्हणून बघा, कारण जर आजच्या काळात जर कोणी सुखी असेल तर तो पंढरीचा वारकरी आणि माझा शेतात राबणारा शेतकरी असेल. कारण त्यांचे आई वडील त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणूनच ईश्वराचं रूप ज्याच्यामध्ये मी पाहतो, या माझ्या आईच्या चरणावरती हे स्तवन म्हणतोय. म्हणायचंय काय? या देवाधिदेवांमध्ये मी रूप तुझेच पाहतो, की मी या तुझी न्यारी या रणात सांगतो. अगं सदैव उपकारांचा मी ऋणीच राहतो, आणि तुझ्या चरणासी आई हा माझा देह मी वाहतो. म्हणून म्हणायचं काय बघा, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. अगं 9 महिने या लेकराला तू उदरात वाढवलं, त्या माझ्या आईला काय म्हणतोय? काय वर्णू लीला तू दिला जन्म मला, कसे मी फेडावे. तुझ्या पोटी आई या लेकराला, अगं तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई या पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे.
पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. दैवत माझे तू मूर्तिवंत साकार, जीवना माझ्या तू दिलं आकार. चालविले मला तू धरून दोन्ही कार, वाहत होती तुझा दुधाची आधार. स्वामी तिन्ही जगाचा, काय महिमा मातेचा स्वामी तिन्ही जगाचा. तुझ्या विनाई त्याने भिकारी बनावे, तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. आई तुझा गौबारा, सुख दुःखाची जणू सावलीच तुझी, मायेचा तुझा गलाभारा. तशी हरण पाडसाला, तशी गाय वासराला, तशी गाय वासराला, छोटा खाली धरुनी तिने गटावे. तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझीला जन्म मला, काय वर्णुलीला तुझीला जन्म मला, ऋणा उतरावे तुझ्या कसे मी फेडावे. तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळाले. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई याले
बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी आई व्याग्रांबरी माते सोनू भिकाजी वस्ता गोपाळ कृष्ण वस्ता भिकू गुणाजी विठ्ठल रामचंद्र गुरुवर्य नारायण गुरुवर्य नामदेव सुधाकर प्रमोद बुवा अखंड भानुदास होईचा विजय बोल शक्ती वाले छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद. या ठिकाणी बघा बक्षीस आलंय आमचं मित्र आजपासून बरोबर 50 दिवस मोजून बघा बरोबर 50 दिवस आपल्या या बाप्पाच्या आगमनासाठी राहिले. कधी एकदा त्याचं गोजर रूप पाहतोय है ना. सगळ्यांना उत्सुकता लागले की विघ्नहर्ता कधी येणार तिचं आगमन कधी होणार. अरे ती वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. त्या वृक्ष वेली तुला प्रफुल्लित करण्यासाठी बहरून आल्या आणि फक्त आता ओढ लागले ती फक्त या बाप्पाच्या आगमनाची. बुवा म्हणतात जास्त वेळ घेत नाही है ना. कुठे बुवा या साईडला काय बुवा म्हणतात ना डायलॉग बुवाचा डायलॉग. अरे नाद करते काय लांबोरे काय नाद करते काय. अरे पण मी म्हणतो काय म्हणतोय नाद तुम्ही नाही करायचं. नाद तुमचा नाही नाद ह्या माझ्या रसिकांचा करा. कारण ते अजून आपण आहोत. त्यांनीच आपल्याला विचारले नाही तर कोणाचा नाद करणार आहे ना. नाद कोणाचा करणार वाद कोणाचा करणार. कारण सांगतो 14 सप्टेंबरला बरोबर ना 14 सप्टेंबरला अर्धी मुंबई खाली करायची ताकद कोणाचं असेल काय फक्त आणि फक्त माझ्या करायचं काय. म्हणून सांगतोय नाद करायचा नाही. नाद करायचा तर फक्त माझ्या कोकण करायचा. म्हणून गण गातोय शाहीर लक्ष द्यायचंय प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचंय. काय म्हणतोय बघा निरंतर ज्योत लावली गणा तुझ्या सेवेसाठी आतुरले हे भक्त सारे तुझ्या जोडीसाठी. किती पहावी वाट तुझ्या या गणा भेटीसाठी. अर्या विश्वाचा अधिपती तू सदैव नाम तुझे यावो. म्हणून काय म्हणतोय दिनकतींचा येथून गोवजाना दिनकतींना चूमे गाए दिल झूमे जमाना. पेपर स्वप्न करून गेलाय त्याला चाले
होत नाही पेपर सोपा करून दे नाही माऊली काय म्हणते बघा शब्दांच्याकडे लक्ष द्यायचं आहे नभाच्या संग उधळीला रंग या नभाच्या संग उधळीला रंग भारावणी गेला दिशा लवकर येना देवा गणेशा तू लवकर येना देवा गणेशा नभाच्या संग उधळीला रंग नभाच्या संग उधळीला रंग भारावणी गेला दिशा भारावणी गेला दिशा लवकर येना देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा मंजूळ गाणी सुरात तो गाणारा निर्धा खळखळ साथ तो देणारा मंजूळ गाणी सुरात तो गाणारा निर्धा खळखळ साथ तो देणारा देवा गणेशा
लवकर येना देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा नभाच्या संग उधळला रंग नभाच्या संग उधळला रंग जाणवून गेल्याच्या जाणवून गेल्याच्या पुन्हा देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा ठीक आहे टाइम जातो या ठिकाणी बघा श्रवण झालंय गण झालंय आपल्या समोर गवळण सादर करतोय म्हणायचं काय बघा है ना आज जवळजवळ 2 वर्षांनी आमची भेट होतोय गेल्या वर्षी मला विसरले या राजाला विसरले गेल्या वर्षी 2 वर्षात भेटतोय म्हणून सांगतोय शाहीर ऐसा नहीं चलेगा आपको तो लांबुरेवा बोलते है ना आपको तो लांबुरेवा बोलते तो मेरे को बीच में क्यों छोड़ते ऐसा नहीं चलेगा शाहीर म्हणून 2 वर्षात भेटते ही राधा काय म्हणते अरे अंजला मग या प्रेम या कानावरती केलं म्हणून काय म्हणतो बघा स्वप्नांच्या हिंडोळ्यावर मी झुलविते मोहनाला तोर धरून बसले मी आज एकटी झुला आठवण येते काना तुझी क्षणोक्षणाला आणि नको कधी विसरू न जाऊ तुझ्या या रागिले म्हणून विषय कसा आहे बघा हो साईबा हो साईबा हो साईबा हो साईबा मिलेंगे तुमसे हम बताएंगे ये कितना प्यार है हमें आणि म्हणून शाहीर गौरव जातोय आज हे आश्रमात प्रेम तुझ्यावरती केलंय अरे तुझ्या नावासमोर पण त्या राधेचं नाव नव्हतं आहे ना म्हणून विषय कसा करतो बघा हे मोहना तुझ्या विना राहू कशी तू सांगना तारा सांगायचंय जीव हा झुरतो तव मिलना जीव हा झुरतो तव मिलना कशी आवरू या मना
मधुसूदना कशी आवडून आला. सरे वचन तुझे हस्तं पुरविन आता कागद वचनाला कधी आहे तुला आधी होती इंद्राची आता यवराची तरी प्रीत नाही धरली आणि तुझ्याच मिलनाची या नारायणा कशी आवडू या मला या नारायणा कशी आवडू या मला. कशी आवडू कशी आवडू हॅलो हॅलो बघा या ठिकाणी स्तवन झालंय, गण झालंय, गवळण झालंय आणि या शक्तितुऱ्याचा महत्वाचा विषय असतो तो म्हणजे प्रश्न. शाहिरांना मी माझा विषय दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी याचं पुन्हा एकदा वाचन करतो. पहिला तुम्हाला सारांश सांगतो. एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्णरथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना बिकट एका अरण्यात एका हॅलो हॅलो एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करीत होता. त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली. म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने ही जीवावर प्राव होऊ नये, त्याचा मृत्यू होईल असे शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते. हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्याच शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाचा शरीराचा चुराडा केला. तर शाहीर त्या राजाचं नाव काय, पुरोहित कोण होता, त्याचं वय किती व त्या राक्षसाचं नाव सांगून त्यांच्या मुलांची नावं सांगायचे हा साधा प्रश्न आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात है ना, अनुभवी शाहीर आहात. अनेकांचे ह्या वर्षी तुम्ही प्रश्न फोडलेले आहेत. आशा करतो आमच्याही प्रश्नात तुम्ही हात घालाल, कारण तुमचे वाचतात प्रभाकरची माऊली, धनावडे माऊली यांना देखील मी शाहिरी मानसा मुद्रा करतो. तुमच्यावर त्यांचा तुमच्यावर हात आहे म्हणून तुम्ही हे प्रश्न फोडताय. असाच माझ्याही तुम्ही प्रश्नाला हात घालाल असं या ठिकाणी बघा या शास्त्राचा वाद आहे बरोबर ना. हा विषयाला विषय असतो, भागाला भाग असतो. मी पार्वती हे शंकर, मी बाई श्रेष्ठ करणार आणि आधी शंकर श्रेष्ठ करायचा असतो आणि हाच खरा भेद आहे. नाही तर म्हणतील माझीच बोललोय नाच करते काय भेंडी गावात आहे ना भाजीवालं, हो भाजीवालं वागडं तर तुम्हाला आणलंय मी रताळ काच एका दुसरं रताळ आणलंय घेऊन जा. भेंडी गावात हाव ताव ते करत बसायचं नाही बुवा. भागाला भाव तुम्ही म्हणताय ना, भागाला भाव देऊन दाखवायचा. म्हणून शाहीर कारण सांगतो. तुम्ही म्हणता मोठमोठा कार केला गंमत मध्ये, भेंडी लांबोरे खडाय हिंमत मध्ये. पण मी काय म्हणतो बघा, तुम्ही केले असाल मोठमोठा कार गंमत मध्ये
तुम्ही केले असाल मोठमोठ्या गंमत मध्ये, पण आज या कार्यक्रमात फक्त आणि फक्त स्विम ची क्वालिटी आणि फक्त क्वालिटी नाच करायचं नाही आपला पण. आम्हाला पण थोडं जमतं, पण कसा पहिलाच कार्यक्रम आहे ना, जरा समजून घ्या आहे ना. म्हणून शाहीर आयोजकांनी थोडा वेळ कमी दिलेला आहे. शेवटचा विषय घेतोय काय म्हणायचं बघा. अरे रे मेरी जान है राधा, तुझे कुर्बान है राधा. शाहीर असं काहीतरी द्या आहे ना, फक्त नाक करती नको. अरे रे मेरी जान है राधा, तुझे कुर्बान है राधा, रहना सकूंगा तुमसे दूर में. विषय कसा नाही बघा. या ठिकाणी माझी सापडी माऊली आहे, मुरकर माऊली आहे, माझी गुरुवारी आहे. आज फक्त वादाला वाद होऊन जाऊया, दुसऱ्या बारी माझी बारी असं लक्ष ठेवायचं. म्हणतो काय बघा. अहो हुआ विकास लांबोरे, काय म्हणतो बुवा. तोडू नका कलेचे तारे, अहो संवाद हा माझा ध्यानी धरा. शब्दांचा जादूगार आहे ना, कसं वाटतंय गारगार बघा कसं झोंबवतो. अहो ग्रंथ पुराणांचा खोला पेठारा, माझ्या विषयाची फोड तुम्ही करा शाहिरा. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा. त्यांना सांगा कबूतर काढायला खिशातून. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा, नाहीतर कलगीच्या मोर आज झुकाला तुरा. अहो हुआ विकास लांबोरे, तोडू नका कलेचे तारे, संवाद हा माझा ध्यानी धरा. अहो हुआ विकास लांबोरे, तोडू नका कलेचे तारे, संवाद हा माझा ध्यानी धरा. विषयाची थोड मजा करा शाहिरा, जादूगार म्हणून जादूही करा, जादूगार म्हणून जादूही करा, नाहीतर कलगीच्या मोरात झुका तुरा. अहो हुआ विकास लांबोरे, तोडू नका कलेचे तारे, संवाद माझा ध्यानी धरा. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा कुणबी समाज नृत्य संघ मुंबई मी या पहिल्या वर्षी बारीसाठी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे शांततेचा आश्रय दिला. त्याचप्रमाणे मी भुवाना सुद्धा या पहिल्या वर्षाची शुभेच्छा देतो आणि माझी ही प्रथम बारी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.